पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोकाट गुरांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पालघर जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत गोरखना यांनी जोरदार टीका केली आहे। 100 ते 200 गुरे एका वेळी शेतात शिरून लावलेल्या पिकाचा नायनाट करीत असतात। त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे। ही जनावरे रस्त्यात बसल्यामुळे 2 व्हीलर व 4 व्हीलरचे अपघात होत आहेत। अपघात झाल्यास जनावरांना काही इजा झाल्यास येथील गोरक्षक गाड्याच्या ड्रायव्हरला बेदहान मारहाण करीत असतात। ही जनावरे रात्रीच्या वेळेस अंधारात बसून राहतात, त्यामुळे ती गाडीच्या लाईटच्या प्रकाशाने दिसत नसल्यामुळे रोज बरेचसे अपघात होत असतात। त्यात जनावरांचा देखील मृत्यू होत असतो। ही जनावरे डहाणू शहर, इराणी रोड, वाकी, मुसलपाडा, कोसबाड, रामपूर, घोरवड, बोर्डी, तलासरी, आशागड अशा बऱ्याच ठिकाणी रस्ता अडवून बसत असतात। त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला तरी ते उठत नसल्यामुळे एखादी डिलिव्हरीची केस दवाखान्यात अर्जंट पोहोचवायची असेल तर ती पोहोचवता येत नाही। म्हणून दिनांक 26 जून 2025 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय तथा दंडाधिकारी कार्यालय डहाणू यांना प्रत्यक्षात जाऊन निवेदन देण्यात आले। निवेदन गेल्या वर्षी देखील देण्यात आले होते, परंतु शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न देता तात्पुरती स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती। यावेळी सुद्धा तसे न करता गांभीर्याने लक्ष देऊन या गुरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली आहे। या निवेदनात ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद यांना आदेश काढून त्यावर तात्काळ बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी किसान सभेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत गोरखना यांनी केली आहे। यावेळी उपस्थित डहाणू तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रडका कलंगडा, लहाने दोंडा, रूपा राठोड, लता घोरखना इत्यादी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर कल्पेश दळवी, तालुका प्रतिनिधी डहाणू। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।